आणि बातमी जालन्यातून. जालना जिल्ह्यामध्ये मागील साधारणतः 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि रिमझिम पाऊस होतोय. या पावसाचा जालन्यातील कळवंची, नाव्हा, धारकल्याण या परिसरामध्ये द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला आहे. द्राक्ष बागांवरती डावणी, कूज, भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. दरम्यान आज जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी शेतात जाऊन पाहणी केल्या. मात्र कृषी विभागानं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे. या ठिकाणी मी काल परवापासून जो छोटा बारीक बारीक पाऊस झालेला आहे, ढगाळ वातावरण आहे, यामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्हणून प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले, तर काही प्रमाणात मला नुकसान दिसून आलेलं आहे. पण यावर आता कृषी विभागाला मी सांगितलेलं आहे. कृषी विभागाचे अधिकारी येऊन याबाबत ते विश्लेषण करतील आणि त्याप्रमाणे आपण प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करू आणि शेतकऱ्यांचा निश्चित विचार करण्यात येईल. आता बोलताना शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केली, त्या अनुषंगाने काही कारवाई करणार आहात? त्या अनुषंगानेच कृषी विभाग आल्यानंतर आम्ही संयुक्त पाहणी करून आणि मग निश्चित प्रमाणे कारवाई केली जाईल. जालना जिल्ह्यातल्या धारकल्याण नावा या परिसरामध्ये आहोत आणि हे सगळे द्राक्ष बागतदार आपल्या सोबत आहेत. यांनी खरं तर कृषी अधीक्षकांना असेल, तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. आज तहसीलदारांनी पाहणी देखील केली आहे. द्राक्षाचं आता हे म्हणजे जवळपास 5-7 लाख रुपयाचं नुकसान झालेलंच आहे. त्याचे 1.5 लाख रुपये खर्च झालेला पूर्ण, आणि पावसानं पूर्ण ढवळे असे घड होऊन गेलेत, पूर्ण जिरून गेले ते पावसाच्या वातावरणात, पूर्ण फुटी असे झाले ते. खरं तर हा पाऊस अवेळी आहे आणि रिमझिम स्वरूपाचा आहे. हा रात्री येतो आणि रात्रभर हा घड, पानं हे सर्व रात्रभर पाण्यात असल्यामुळं याला एक इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन तयार होतंय आणि त्यामुळे आज हे नुकसान दिसत नाही, पण येणाऱ्या 8 ते 10 दिवसात याचं 100% नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कृषी विभागाशी संपर्क करून देखील कृषी विभागाचा एकही अधिकारी आमच्या शेताकडे फिरकला नसल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.